नमस्कार. महाराष्ट्राची खबर बातमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. तर आदित्य ठाकरेंच्या पीक पाहणी दौऱ्यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. युवराज नाईट लाईफसाठी 7च्या आत घरात आदित्यनी अर्ध्या दिवसाचा दौरा केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आदित्य ठाकरेंनी नाशिकमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाचा दौरा केलेला होता. तब्बल अर्ध्या तासाच्या या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. प्रशासनाला तातडीनं मदत जाहीर करायला लावू असं आश्वासन त्यांनी दिलं. उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला इथं पाठवलं असल्याचं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं. तर आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यावर शिंदेंच्या पक्षाकडून घणाघाती टीका करण्यात आलेली आहे. आदित्य ठाकरेंच्या पीक पाहणी दौऱ्यावर विरोधकांची टीका. युवराज नाईट लाईफसाठी 7च्या आत घरात आदित्यनी अर्ध्याच दिवसाचा दौरा केल्याचा आरोप. माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे सिन्नर आणि शिरूरच्या पीक नुकसान पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या नुकसान पाहणी दौऱ्यावर सत्ताधारी बाळासाहेबांच्या शिवसेनेनं टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी अर्ध्या तासांचा दौरा केला, आदित्य ठाकरे अर्ध्या दिवसांचा दौरा करतायत असा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नरेश म्हस्केंनी केलाय. असे कसे बरे दादा, नवलपरी घडले, राजकुमारही आता घराबाहेर पडले. अर्ध्या तासात शेतकऱ्यांची दैना पाहून झाली. नाईट लाईफसाठी स्वारी 7च्या आत घरी आली असं ट्विट केलंय नरेश म्हस्के यांनी. आत्ताच युवराजाला जाग आलेली आहे आणि तो दौरा 7च्या आत पुन्हा संपलेला आहे. मुळात मला एवढंच म्हणायचं आहे की बांधावर कधी जातात आणि बांधावरून बांद्र्यावर 7च्या आत घरी येतात, कारण मग रात्री पण अनेक कार्यक्रम असतात, कदाचित त्यासाठी ते लवकर येत असतील. उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाचे नेते नुकसान पाहणीचे दौरे करतायत, त्यामुळेच सत्ताधाऱ्यांना पाहणी दौरे करावे लागत असल्याचा पलटवार आदित्य ठाकरेंनी केलाय. मला वाटतं त्यांच्याकडून आता तरी अपेक्षा पण नाहीये, कारण हे सरकार जसं त्या दिवशी उद्धव साहेब पण बोलले की निर्दयी झालेलं आहे. कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांसोबत उभं राहणं आज गरजेचं आहे. आपला अन्नदाता आहे तो, आणि तिथे जाऊन त्यांच्यासोबत त्यांना धीर देणं एवढं तरी केलं तरी खूप असेल. पीक नुकसान पाहणी दौरा करून सरकारवर दबाव आणण्याचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा प्रयत्न होता, पण पीक नुकसानीचा अर्धा तास आणि अर्ध्या दिवसांचा दौरा केल्यानं हे प्रकरण ठाकरेंच्या शिवसेनेवरच शेकल्याचं सध्या तरी चित्र निर्माण झालंय. नाशिकहून लक्ष्मण घाटोळ आणि ठाण्याहून अजित पांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याच्या राजकारणामध्ये मागील 4 महिन्यांपासून खोके गाजतायत आणि अजूनही खोक्यांचा मुद्दा बाद झालेला नाही. खोक्यांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय. बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात सुरू असलेल्या वादात आदित्य ठाकरेंनी देखील उडी घेऊन खोचक टीका केली आहे. खोक्याचा मुद्दा घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आणि अपक्ष आमदारांवर आदित्य ठाकरे सातत्यानं टीका करतायत. त्यातच अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात खोक्याच्या मुद्द्यावरून जोरदार संघर्ष सुरू झालाय. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले. त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणा यांचा समाचार घेतला. राणांनी जे आरोप केले ते बोलण्याची त्यांची कुवत नाही आणि ताकदही नाही. ते कुणाच्या जीवावर बोलतायत हे तपासणं गरजेचं आहे असं बच्चू कडू म्हणाले होते. त्यावरून आदित्य ठाकरेंनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे. हे काय झालं बघा, खोके स्वतःसाठी ठेवलेत, मदतीला घेतलीच नाही त्यांनी. आता ठीक आहे, राजकारण मी जात नाही, पण त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी इथे मदत केली पाहिजे, ते आपण करून घ्यायचं. शिवसेना ठाकरे गटाला कडू राणा वादाच्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची आयती संधीच साधून आली आहे. अनिल परब यांनीही या वादात तेल टाकण्याची भूमिका केली आहे. कोणी खोके घेतले, किती खोक्यांचा शब्द दिला होता याची माहिती नाही. मात्र बच्चू कडूंच्या स्वाभिमानाच्या लढाईला पाठिंबा असल्याचं अनिल परबांनी स्पष्ट केलं. किशोरी पेडणेकर यांनीही या निमित्तानं तोफ डागण्याची संधी सोडली नाही. ही लढाई त्यांनी जोरात लढावी, ही स्वाभिमानाची लढाई आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 50 खोके जर नसतील मिळाले तर किती मिळाले आणि किती राहिलेत याचा देखील हिशोब द्यावा. बच्चू कडू हे चांगले, ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष उभा केलाय, ज्यांच्या बरोबर अनेक आमदार आहेत, त्यांच्याबाबत या नौटंकी दाम्पत्य असं काही बोलत असेल तर नक्की बच्चू कडूंसारखा दिलदार
पक्षप्रमुख म्हणून ते वागतायत, तर त्यांना त्रास होणं बरोबर आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून टीकेचा भडीमार सुरू झाल्यानं भाजपनंही या राजकीय रणांगणात उडी घेतली आहे. ते निघेन वगैरे असं काही म्हणाले नाहीत किंवा ते वेगळा काय निर्णय घेणार इकडे तिकडे जाण्याचा असं काही म्हणाले नाहीत. ते म्हणाले मला या विषयाचा काही जर सोक्षमोक्ष लागावा. माझ्याबरोबर 7-8 आमदार आहेत की ज्यांना ह्या गोष्टी पसंत पडत नाहीत. त्यांनी मी 7-8 आमदारांना घेऊन जाणार आहे, बाहेर पडणार आहे असं कुठेही वक्तव्य आलं नाही. बच्चू कडू एक संवेदनशील नेता आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत शिवसेना ठाकरे गटाकडून त्याचा राजकीय वापर केला जाणार हे आता स्पष्टच होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गटातला संघर्ष आता शाखेपर्यंत पोहोचलाय. डोंबिवलीत तर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं खरेदी खत करून कायदेशीरपणे शाखा खरेदी केली आणि त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शाखेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथे पोहोचल्यानं हा वाद आता थेट पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचलाय. शिवसेनेचा हा आवाज आता 2 पक्षात विभागला गेलाय. इतकंच नव्हे तर दोन्ही पक्षात संघर्षही सुरू झालाय. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवलीच्या शाखेकडे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर गुरुवारी सकाळीच बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखा ताब्यात घेतली. कायदेशीर कागदपत्र तयार करून शाखेचा ताबा घेतल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. ही शाखा आपल्या कायदेशीर आपल्या ताब्यात आलेली आहे. आपण त्याचा रीतसर व्यवहार केलेला आहे. वर्धमान ज्या कंपनीचे मालक आहेत त्यांच्याशी आम्ही रीतसर ॲग्रीमेंट केला आणि ती ॲग्रीमेंट करून सेल ॲग्रीमेंट केला आणि ती आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आजचा एवढाच विषय, दुसरा का नाही. आणि इथे आम्ही वर्षानुवर्षे काम करत आहोत आणि करत पण आहोत आणि याच्यानंतरही करणार आहोत. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न तोकडे पडले, कारण जमिनीचं प्रकरण असल्यानं पोलीस यात काही करू शकत नाहीत. हे लक्षात आल्यावर न्यायालयात दाद मागणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. आम्हाला न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास. आज 32 वर्ष आमचा त्या शहर शाखेवरती ताबा आहे. आमच्याकडे त्या पद्धतीची त्या गोष्टीसाठी गरजेची जी डॉक्युमेंट आहे ते आमच्याकडे निश्चितच आहेत. ती आम्ही पोलीस स्टेशनने आम्हाला त्या पद्धतीची विचारणा केली की आम्हाला ती 2 दिवसात तुम्ही सुपूर्द करा. आमच्याकडे ती डॉक्युमेंट आम्ही 2 दिवसात सुपूर्द करतो. न्यायदेवता आम्हाला आणि कायदेशीर आम्ही लढाई करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवातीपासूनच शाखेवर भर दिला होता. शाखांमुळे नागरिकांसोबत थेट संपर्क होत असल्यानं शिवसेना मजबूत व्हायला मदत झाली होती. परिणामी आता दोन्ही पक्षांसाठी ही शाखा तितकीच महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळेच ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीतील मध्यवर्ती शहर शाखा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. गेल्या 32 वर्षात या शाखेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यापासून सगळ्या दिग्गज मंडळी इथं येऊन गेलेली आहे. आता शाखेवर ताबा मिळवून जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाईल हे निश्चित. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलेला आहे. शिंदे गट फुटण्याआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आमदार पळतील असा टोलाही रावसाहेब दानवेंनी लगावलाय. शिंदे गटातल्या एकाही आमदाराला भाजपमध्ये घेणार नाही असंही वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलं. पातळी सोडून आदित्य ठाकरेंनी बोलू नये असा इशाराही रावसाहेब दानवेंनी दिला. खोतकर आणि आमच्यातली कटुता आत्ता संपली असल्याचंही स्पष्टीकरण दिलंय. शिंदे गटातल्या एकाही आमदाराला आमच्या गटात घेण्याचं काही कारण नाही, कारण आम्ही दोघं एकच आहेत. आता आम्ही सरकार चालवतो आणि आम्हाला सरकार चालवायचं आहे. आता उर्वरित काळ पूर्ण करायचा आहे आणि पुढच्या 5 वर्षाला आम्हाला सरकार निवडून आणायचं आहे. त्यामुळं जर कधी उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हणणार नाही की शिंदे गटातले माणसं फुटणार आहे, तोपर्यंत त्यांच्याजवळ असलेले जे आमदार आहेत ते पक्के राहणार नाही, कारण ते बी पळण्याच्या तयारीत आहे.
आपल्याजवळ असलेले पळू नये म्हणून ही अफवा सोडलेली त्यांनी. त्यामुळे हे काही पळत नाही कुठं. आम्ही कोणावर तुटून पडलेलो नाही. वयाचा एक भाग असतो. त्यांच्या वयाप्रमाणे त्यांच्या सिनियरिटीप्रमाणे जर त्यांनी वक्तव्य केले तर भाजपचा कोणताही नेता त्यांच्यावर तुटून पडण्याचं काही कारण नाही आहे. बोलण्यामध्ये वयाचा एक भाग असतो, सिनियरिटीचा एक भाग असतो. त्यांनी उठावून मोदीजीवर बोलावं, त्यांनी उठावून देवेंद्रजीवर बोलावं. ही पातळी सोडून बोलणं चुकीचं आहे. आणि आता बातमी आहे नोटांवरील फोटोंसंदर्भातली, कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी केली आहे. देशाच्या राजधानीतून सुरू झालेल्या नोटांवरील फोटोंचं राजकारण महाराष्ट्रामध्ये देखील चांगलंच तापलं. सर्वच राजकीय पक्षांमध्ये नोटांवर कुणाचे फोटो असावेत याची मागणी करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. नोटांवरती फोटो छापण्यासाठी कुणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुचवतंय तर कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुढे करताय. याशिवाय काहींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव सुचवलं. हे कमी होतं की काय? तर या नोटांवर आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव असावं अशी मागणी सत्ताधारी भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपनं ही मागणी करताच ठाकरेंच्या पक्षानं त्याला काउंटर मागणी केली आणि नोटांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच हवेत अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. नोटांवरती फोटो कुणाचा यावरून सुरू असलेला वाद हा आता आणखी वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये कुणाकुणाचे फोटो आणि त्यांचा समावेश असावा या संदर्भात अनेक पर्याय या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या परीनं देताना पाहायला मिळतोय. यामध्ये शिवाजी महाराजांचं नाव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं, तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा देखील फोटो आता नोटांवर असायला हवा अशा प्रकारचे पर्याय सुचवले जाऊ लागलेले आहेत. छत्रपती शिवरायांचा फोटो आपल्या भारतीय चलनावर दिसावा अशी मागणी किंवा अशी इच्छा मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त केली. ही एक भारतीय नागरिक म्हणून माझी एक वैयक्तिक मागणी आहे. देशाचे पंतप्रधानांनी नेहमीच शब्दात पलीकडे जाऊन कृतीतून पण शिवरायांबद्दल आदर व्यक्त केला आहे. म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून मी माझी भावना ह्या निमित्ताने व्यक्त केलेली आहे. आपला बहुभाषिक देश आहे, बहुप्रांतांचा देश आहे आणि अशा वेळेला प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं, प्रत्येकाचं दैवत असतं. आणि मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अत्यंत सक्षम आहेत. त्या ठिकाणी योग्य वेळी या देशहितासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी अशी गरज भासली तर ते योग्य निर्णय घेतील. आम्ही जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात अशा प्रकारची फोटोंची स्पर्धा करणं योग्य असं मला वाटत नाही. शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही आणि ह्या नोटांच्या राजकारणामध्ये शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे हो. त्यामुळे ह्या सगळ्या भानगडीत शिवसेना काही जात नाही. परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं प्रत्येकाला जर वाटत असेल तर मी तर शिवसेनेचा आहे, मला असं वाटतं की बाळासाहेबांचा असायला पाहिजे. पण माझ्या वाटण्याला काही महत्व नाहीये ना. शेवटी हे सरकार ठरवत असतं की त्याच्यावर काय असायला पाहिजे. हे जाणून बुजून निर्माण केलेले वाद आहेत. श्रीमान उद्धवजींचे नेते आता नोटांवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची मागणी करतायत. ती त्यांनी जरूर करावी. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नोटांवर असावा ही प्रत्येकाचीच मनोमन इच्छा आहे. पण श्रीमान उद्धवजी आणि त्यांच्या नेत्यांना ही मागणी करण्याचा नैतिक अधिकार काय आहे त्याचं ते कधी उत्तर देणार आहे. तर नोटांसंदर्भातले असे पर्याय येत असताना दुसरीकडे मात्र आता आनंद दवे यांनी देखील एक मोठा दावा केलाय. प्रत्येक नोट ही 4 पानांची करा असं त्यांचं म्हणणं आहे. हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी केलेली ही अजब मागणी आहे. लहान नोटांवरती आमदार खासदारांचे फोटो असावेत, नोटा त्या मतदारसंघात चालतील असा नियम करा. फक्त मोदींचाच नव्हे, अमित शहा, नड्डा यांच्यासहित संघ, विश्व हिंदू परिषद यांच्या नेत्यांचा सुद्धा फोटो मोठ्या नोटांवरती हवा अशी मागणी आता आनंद दवेंनी केलेली आहे.
आणि आता पुढची बातमी आहे राजकीय विश्वातली. मागचं सरकार सुप्रिया सुळे चालवत होत्या. मुख्यमंत्री फक्त नामधारी होते. नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळेंवर ही टीका केलेली आहे. पवार कुटुंबाला सध्या फक्त टीका करण्याचा उद्योग उरलेला आहे असाही टोला त्यांनी लगावलाय. खऱ्या अर्थाने जे नुकसान जे झालेलं आहे ना, ही सत्ता गेल्यानंतर लोकशाही आघाडीची, राष्ट्रवादी पक्षाची आणि पवार फॅमिलीचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांना त्यांनी घरात बसवलं होतं आणि बेफामपणे या महाराष्ट्रामध्ये ही लोक सुटली होती, तर त्यांच्या रस्त्यामध्ये अडथळा आलेला आहे. त्यामुळे काही ना काही कारण देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि युतीच्या सत्तेवरती टीका करण्याचा एकमेव उद्योग सुप्रियाताई आणि पवार फॅमिलीला उरलेला आहे. महाराष्ट्रातील जनता यावर विश्वास ठेवणार नाही. तर महाराष्ट्राची खबरबात जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा यांच्यावरती पत्नीला कारखाली चिरडण्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या घटनेत मिश्रा यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. या प्रकरणी कमल किशोर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 19 ऑक्टोबरची ही घटना असून आपल्या पतीला गाडीत दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यानंतर पत्नीनं भांडण केलं. यानंतर झालेल्या भांडणानंतर आपल्या अंगावरती गाडी घालून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. पुण्याहून धुळ्याकडे जात असलेल्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचं 5 तोळ्यांचं सोन्याचं मंगळसूत्र चोरीला गेलंय. चोरी झाल्याचं लक्षात येताच बस चालकानं ही बस थेट कोपरगाव पोलीस ठाण्यात नेली. पोलिसांनी प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली, मात्र मंगळसूत्र अद्याप सापडलं नाहीये. नांदेडमध्ये गवळी समाजाच्या वतीनं सागर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी म्हशीला सजवून हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. उत्तर सोलापुरात संभाजी ब्रिगेडकडून बळीराजाची मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीनिमित्त सावंतवाडी गावात बळीराजाचं पूजन करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ अशा घोषणाही देण्यात आल्या. माळशिरसमधील रेडे गावात दिवाळीनंतर मेंढ्यांचे रिंगण पार पडलंय. शेकडो वर्षांच्या या मेंढ्यांच्या रिंगणाची परंपरा आजही सुरू आहे. या रिंगणानंतर मेंढपाळ बांधव मेंढ्या घेऊन मराठवाड्यात घेऊन जातात. धुळ्यातील कासारे गावांमध्ये श्री बालाजी रथोत्सव संपन्न झाला. कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात बालाजीचा रथोत्सव साजरा करण्यात आला. या रथोत्सवाला पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी उपस्थिती लावली. मुंबईतील कांदिवली चारकोप सेक्टर 1 मध्ये किल्ले सिंहगडची प्रतिकृती उभारली आहे. पर्यावरणपूरक वस्तू वापरून हा किल्ला बनवण्यात आला. मावळे तानाजी मालुसरे यांची समाधी आणि स्मारक मशाली बनवण्यात आल्या. तरुण पिढीमध्ये किल्ले संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशामागे या मागचा उद्देश आहे असं आयोजकांनी सांगितलंय. देहूतील माळीनगरमध्ये दिवाळीनिमित्त किल्ले सिंधुदुर्गची प्रतिकृती साकारण्यात आली. हा किल्ला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. मावळमध्ये किल्ले समितीच्या किल्ले बनवा स्पर्धेत मानसी तरस या विद्यार्थिनीनं पन्हाळगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती बनवली आहे. यावरती मावळे बुरुजांची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आणि जिवती तालुक्यातील आदिवासी बांधवांनी दिवाळीनिमित्त पारंपरिक भुसाळी नृत्य आणि दंडार कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचं जतन होत असून या कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. सांगलीच्या मासाळवाडीत अनोखी प्रथा पाहायला मिळते. मासाळवाडीत मंदिरावर मुलं खाली फेकून त्या मुलांना झेलायची प्रथा आहे. महालिंगराया देवाच्या यात्रेत हा प्रकार आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या अघोरी प्रथा कधी बंद होणार असा प्रश्न निर्माण झालाय. सांगलीच्या जतमधील वळसंगमध्ये केंचराय आणि ब्रह्मदेव सिद्ध पालखी सोहळा पार पडलाय. पारंपरिक खेळ करत आतषबाजी करत पालखी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला भाविकांनी गर्दी केली. मालेगावात भुईकोट किल्ल्यावर एक दिवा अमर जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. गेल्या 15 वर्षांपासून किल्ल्यावरती दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. शेकडो पणत्या आणि दिव्यांनी किल्ला प्रकाशमय झाला होता. तर रोषणाईमुळे संपूर्ण मालेगाव शहर उजळून निघालं होतं.
ब्रेकनंतर महाराष्ट्राची खबर बातमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात हरियाणामध्ये सर्व राज्यातील गृहमंत्र्यांच्या 2 दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात झालेली आहे. या शिबिरात दहशतवादाबाबत माहिती देताना गृहमंत्री अमित शहांनी गेल्या 37 महिन्यांमध्ये दहशतवादी घटनांमध्ये 34% घट झाल्याचं सांगितलंय. तसंच सुरक्षा दलांच्या मृत्यूत 64% आणि नागरिकांच्या मृत्यूत 90% घट झाल्याचीही माहिती त्यांनी दिली. तसंच NIAच्या प्रत्येक राज्यामध्ये शाखा स्थापन करणार असल्याचंही ते म्हणाले. 2024 पर्यंत प्रत्येक राज्यात या शाखा स्थापन केल्या जातील. तसंच स्वातंत्र्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एकूण 19,000 कोटींची गुंतवणूक आलेली आहे. तर गेल्या 3 वर्षात जम्मू काश्मीरमध्ये 57,000 कोटींची गुंतवणूक आलेली असून जम्मू काश्मीर आता विकासाच्या मार्गावर असल्याचंही मत अमित शहांनी व्यक्त केलंय. NIA को व्यक्तिगत आतंकवादी घोषित करने के लिए UAPA के तहत अधिकार दिए गए हैं. अभी PFI पर प्रतिबंध लगाया गया. NIA को एक्स्ट्रा टेरिटोरियल क्षेत्र अधिकार देने का काम भी किया गया है और आतंकवादी से विचारधारा से अर्जित संपत्ति को जब्त करने का अधिकार भी NIA को दिया गया है. और हमने तय किया है 2024 तक देश के सभी राज्यों में NIA की शाखाओं को स्थापित कर एक दृढ़ आतंकवाद विरोधी नेटवर्क बनाने में हम सफल होंगे. लग्नापेक्षा प्रत्येक जोडपं हे प्री वेडिंग फोटोशूटसाठी अधिक आग्रही असतं आणि त्यातही आपलं प्री वेडिंग हे इतरांपेक्षा हटके असावं यासाठी तर ते काहीही करण्यास तयार असतात. असाच काहीसा प्रकार समोर आलेला आहे. नवरदेव आणि नवरी मुलींना बाईकवरती बसून व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला आणि बाईकवर बसण्यापर्यंत ठीक होतं, पण त्यानंतर ही बाईक चक्क हवेत उडते आणि स्कॉर्पिओवरून उडून जात रस्त्यावरती लँड होते. क्रेनच्या मदतीनं प्री वेडिंग स्टंटबाजीचा हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे.